वंचित बहुजन आघाडीने मिरज मतदारसंघासाठी विज्ञान माने यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी विज्ञान माने आहेत। तुमची उमेदवारी जाहीर केलेली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? खूप बरं वाटतं मला। काल आंबेडकर साहेबांनी मला बोलवून घेऊन गेले 5 वर्ष सातत्याने मी जे काम केलं त्याची पोचपावती म्हणून शेतकऱ्यांसाठी राबलेलो आहे। म्हैसाळ योजनेत राबलो, त्यानंतर जनरल मोटरच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला। रस्त्याचे असतील, आपले कुठलेही म्हणजे आरोग्याच्या बाबतीत असतील किंवा डीपीचे प्रश्न असतील, हे साहेबांनी म्हणजे साहेबांना रिपोर्ट ऑलरेडी माझा होताच। त्यानंतर साहेबांनी मला बोलवून घेऊन त्यांनी विचारलं, आमची चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही म्हटलं की साहेब दिला तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। मला आनंद या गोष्टीचा वाटतो आहे की सर्वच पक्षामध्ये म्हणजे सर्व समाजाचं मला काय हे करायचं नाही, परंतु बौद्ध मातंग आणि मुस्लिम समाजाला जर उमेदवार म्हणून जर न बघता जर न्याय दिला तर तो आंबेडकर साहेबांनीच दिला। बौद्ध मातंग हा प्रामुख्याने त्यांनी काल तुम्ही बघितला यादीमध्ये 7 ते 8 बौद्ध आहेत, कारण की तिथं त्या मतदारसंघामध्ये त्यांची मेजॉरिटी जास्त आहे। त्याच धर्तीवरती 68,000 प्लस वोटिंग ज्या समाजाचं आपल्या मिरजमध्ये आहे, तर त्यांनी सर्वे रिपोर्ट्स केले आणि त्यांनी म्हटले की तुम्ही काय अडचण नाही आहे, एक शिकलेला सवरलेला जर तरुण एक उमेदवार म्हणून निवडून आला तर आम्हाला खूप आनंद आहे। आणि अशा पद्धतीनं साहेबांनी काल आमची गाठभेट झाली आणि त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली। आणि आम्हालाच नाही, आपल्यालाच नाही, मायनॉरिटीमध्ये खूप समाजाला, मराठा समाज असू देत, जिथं जिथं गरज लागेल निवडून येणारा उमेदवार दिसेल, तृतीयपंथींनासुद्धा बाळासाहेबांनी उमेदवारी दिली। त्यामुळे खूप वर्सटाईल आणि खूप ब्रॉड विचार माइंडसेटचे व्यक्तिमत्व आहेत। या मतदारसंघामध्ये बौद्ध किंवा मातंग समाजाला उमेदवारी मिळावी असा प्रचाराचा अजेंडा किंवा असे मुद्दे मांडले जात होते, मात्र आता तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, आता पुढं काय? नाही, विशिष्ट एकाच समाजाला सर्वच पक्ष उमेदवारी देतं आपण बघितलं तर म्हणजे BJPला निवडून आणायचं आहे की काय? कारण की गेले 15 वर्ष आपण बघितलं कुठंतरी मॅच फिक्सिंग झालेत, परंतु पराभूत होतात असं दिसत असताना पालकमंत्री जर तुम्ही बघितलं तर आजपर्यंत त्यांच्या विरोधात एकही शब्द कुठल्याही उमेदवाराने बोललेलं नाही आहे। आणि जे उमेदवार आता त्यांनी BJPचे विचारधाराचे आयात करून घेतले, तर एक विचार सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे की एकाच नाण्याच्या 2 बाजू ज्या आहेत ते कसे आपण निवडून द्यायचे। त्यामुळे ही जी लढाई आहे, माझा क्लिअर कट एक आहे की कुठंतरी काँग्रेसला उमेदवार मिळाला नाही आहे सक्षम, त्यामुळे BJPचा आयात त्यांनी केला। तर त्यांना विनंती आहे की वंचित विरुद्ध BJP, की आज तुम्ही बघताय की आंबेडकर साहेबांचं जर कुठंतरी फेडायचं असेल पडलं तर काँग्रेसनं हे वंचितला पाठिंबा द्यावा आणि त्यांनी मिरजेमध्ये वंचितला निवडून आणावं, कारण की 2च पक्ष आत्ता मिरजेमध्ये आहेत ज्यांच्यात फाईट होणार, एक BJP विरुद्ध वंचित आघाडी। तुम्ही एकीकडं आयात उमेदवार म्हणताय, मात्र तुम्हीसुद्धा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित आघाडीमध्ये आला आहात, मग तुम्हाला आयात उमेदवार म्हणायचं नाही का? नाही, आयात मला तुम्ही म्हणजे जो प्रश्न विचारला ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे। कारण की मी जी विचारधारा मांडणार आहे फुले शाहू आंबेडकरांची मानणार आहे। राष्ट्रवादीसुद्धा फुले शाहू आंबेडकरांना मानतात, काँग्रेसही मानते आणि वंचितही मानते, परंतु RSS आणि संघाची विचारधारा जी मांडणारा एखादा उमेदवार तुम्ही महाआघाडीत घेणार असाल आणि त्याला उमेदवारी देणार असाल म्हणजे तुम्ही BJPला निवडून द्यायचंच बघताय। कारण की जो व्यक्ती गेले 15 वर्ष स्वतःच्या नेत्याचे किंवा ज्यांच्याकडे ते होते त्यांचे होऊ शकले नाही आहेत, तर ते काय गॅरंटी तुम्ही देताय की ते काँग्रेसचे आणि महाआघाडीचे ते होणार आहेत? ते परत गेले तर क्रॉस वोटिंग होणार। म्हणजे आपल्याला हे बघायचं आहे का की BJPचे किंवा महायुतीचे काही उमेदवार ती काँग्रेस आणि सगळ्यात पाठवते आणि वेळ आली की परत बोलवून घेते? हा अनुभव आपल्याला परत घ्यायचा आहे का? आपल्याला BJP विरुद्ध लढाई आहे, BJPच्या विचारधाराच्या विरुद्ध लढाई आहे, तर त्याला न्याय फक्त महाआघाडीचे जे उमेदवार आधीचे आहेत आणि आंबेडकर साहेबांचे जे विचारधारा आहेत हेच BJPचा कणा मोडू शकते, नाहीतर कोण मोडू शकत नाही। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना वंचितनं पाठिंबा दिला होता। याबाबत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांना काही दिवसापूर्वी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मिरजेमध्ये तुम्हाला परत पेहरा करतील का विशाल पाटील, यावर बाळासाहेबांनी उत्तर दिलं होतं की सगळ्या गोष्टी राजकारणात उघड केल्या जात नसतात, मात्र ज्या त्यावेळी तुम्हाला चित्र दिसेल। तर खरोखर तुम्हाला वाटतं काँग्रेसचे लोक किंवा खासदार विशाल पाटील हे तुम्ही मदत केला आहे त्याची परतफेड करतील किंवा वंचितला परतफेड करतील? 100% करतील, कारण की त्यांना माहिती आहे, दादा प्रत्येक बाईटमध्ये बोललेत की वंचितमुळंच मी निवडून आलेलो आहे
आणि फुले शाहू आंबेडकरांना मानणारा वंचित हा प्रामुख्याने म्हणजे आपण बघितलं की मागच्या वेळी 3.5 लाख मतदान हे वंचितला पडलं होतं. तर त्यांनी बिनशर्त दादांना पाठिंबा दिला आणि आंबेडकर साहेब म्हटले की स्वर्गीय वसंतदादा पाटलांचे आणि त्यांच्या वडिलांचे संबंध हे घनिष्ठ होते आणि कुठेतरी विशालदादा अडचणीत बघून त्यांनी तो पाठिंबा दिला आणि त्यांना बहुमतानं निवडून आणलं. ह्यात सिंहाचा वाटा जो आहे हा वंचितचाच आहे. तर आत्ता हा वेळ अशी आहे की कुठंतरी वंचितला गरज आहे. वंचित ह्या पक्षाला खूप मोठ्या अडचणीत वंचित हा पक्ष आहे. का की उमेदवारांच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये महाआघाडीच्या भांडणामध्ये कुठंतरी दोघांच्या मतांमध्ये डिवायडेशन होतं आणि त्याचा फायदा हा BJPला होतो. तर ह्याच जिथं विनिंग सीट आहे वंचितची म्हणजे जसं की मिरज, कारण की काँग्रेसकडे तर उमेदवार नाही आहे. आपण बघितलं आता आयात करावा लागला. बाकीच्या पक्षांकडे सुद्धा काय परिस्थिती आहे मिरजकर जनतेला माहीत आहे. तर एखादा सक्षम उमेदवार म्हणून वंचितनं जर मला उमेदवारी दिली असेल तर माझी विनंती काँग्रेस आणि महाआघाडीला अशीच असेल की एकाच एक इलेक्शन होणार आहे वंचित विरुद्ध BJP. तर त्यांनी सगळ्यांनी मला पाठिंबा द्यावा आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो पाठिंबा विशालदादांना दिला आणि निवडून आणलं ते कुठंतरी पारडं फेडायची वेळ आत्ता आलेली आहे आणि ते 100% करतील, कारण की शब्दाला ते पक्के आहेत, मला माहीत आहे ते. नक्कीच बघतोय की वंचित बहुजन आघाडीचं उमेदवारी विज्ञान माने यांना मिळालेली आहे आणि यांनी आता मदतीचा चेंडू खासदार विशाल पाटील यांच्या कोर्टामध्ये ढकललेला आहे. लोकसभेच्या मदतीची परतफेड करण्याची संधी खासदार विशाल पाटील यांच्याकडे आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज.